स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यार. कसे आहात सगळे? अंदर से क्या आवाज आती है? काय स्लोगन आहे आपलं? स्वस्त, मस्त, जबरदस्त. नेहमी लक्षात घ्या, शरीर आणि मनामध्ये स्वस्थता पाहिजे. मस्त म्हणजे जेही काम करताय ते फुल टू एन्जॉय करताय आणि रिझल्ट आपल्या जीवनामध्ये त्याचा जो येतोय तो जबरदस्त असा येतोय. ठीक आहे. जीवनाचा आनंद जीवनामध्ये बघा, शरीरामध्ये स्वास्थ्य तुमच्या आणि तुमच्या परिवारात, म्हणजे माझ्यासाठी माझे आणि माझ्या परिवारामध्ये. त्याच्यानंतर जे काही तुम्ही काम करताय, कभी टॅग नाही देखना पडना चाहिए पैशाची किंमत, की एखादी वस्तूला पण स्पर्श केला आणि ही माझ्या आवकेच्या बाहेर आहे, ही मी घेऊ शकत नाही, या फिलिंग मधनं बाहेर यायचं आहे. आणि प्रत्येक नात्याला जगताना एवढा आनंद जगायचा आहे, पण त्याच्यासाठी पेरणी करायची आहे. आणि ती पेरणी आपल्याला जैसे कल का दिन जी रहे थे वैसे आज जी रहे तो होगा नहीं. आजच्या या वर्तमानाच्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला करायचं आहे. क्रिएशन मांगना है. आज तक हमने भगवान के पास बहुत रोया की माझ्या जीवनात हे नाही आहे, ते नाही आहे, ही कमतरता आहे, ती कमतरता आहे, असं आहे तसं आहे. छोड दो सारी बातें. आता फक्त आणि फक्त देवाला रोज सकाळी थँक्यू म्हणायचं की तुम्हाला एवढं सुंदर शरीर दिलंय, माझे डोळे बघू शकतात, कान जे आहे त्याचं स्तुती करायला लागा. ज्यांनाही आपल्या अहोंबद्दल कंप्लेंट असेल आणि ज्यांनाही आपल्या हिच्याबद्दल कंप्लेंट असेल त्यांच्यासाठी लक्षात घ्या, कंप्लेंट करत राहाल तर आयुष्य संपून जाईल, पण कंप्लेंट संपणार नाही. असलेल्या व्यक्तीचं महत्व समजून घ्या, स्वीकार करा. आणि म्हणून म्हटले ना, अगर आप किसी को चाहो तो जिस हाल में है उस हाल में चाहो. अगर आप किसी को बदल के प्यार करना चाहो तो प्यार नाही सौदा होत आहे. आणि जीवन जगत असताना कधी सौदा नसतो. आपल्याला जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद आणि आरोग्य पाहिजे, आणि त्याच्यासाठी जीवनामध्ये प्रेमाची खूप गरज असते. जे सिंगल पॅरेंट आहे त्यांना विचारा, आज आपल्याला आधार आहे तो. म्हणून खरोखर जे आहे ना त्याच्यासाठी एकदा थँक्यू म्हणा, आणि रोज एकदा कागदावर लिस्ट लिहा की माझ्या जीवनात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते लिहून ती चिठ्ठी फाडून टाकायची, आणि जे चांगलं लिहिलेलं आहे ते डबल एकदा वाचून काढायचं. 21 दिवस ही ऍक्टिव्हिटी करा, बघा आयुष्यात किती वेगळा बदल तुमच्या जीवनात अनुभवेल आणि तुम्ही तो एक्सपिरियन्स करणार आहे. चला, तर काल आपले 2 चक्र राहिले होते, ते चक्र बघू. आणि त्यानंतर मी एक सुंदर चक्र मेडिटेशन घेणार आहे, ज्यातनं तुम्ही तुमच्या जीवनात शरीरावर जे काही आज पेन आहे, दुःख आहे, वेदना आहे, त्या सगळ्या दुःख आणि वेदनांना कमी करू शकणार आहे. कुठल्या चक्रापर्यंत पोहोचलो होतो काल आपण? एनीवन? बोला शिल्पा मॅडम, कुठलं चक्र घेतलं होतं काल? अनाहत चक्र. हार्ट चक्र. ओके, थँक्यू. काल आपण हार्ट चक्रापर्यंत बघितलं होतं. आज आपण बघणार आहे विशुद्ध चक्र, म्हणजे थ्रोट चक्र. थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र म्हणजेच थ्रोट चक्र. विशुद्ध चक्र यह चक्र संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव को दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. वाणी में ओज और प्रभाव होता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग है थायरॉइड ग्लैंड, गळा, त्याच्यानंतर लंग्स, शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, हृदय आणि लिव्हर. प्रतिकूल प्रभाव पित्त, कफ आणि केसांसंबंधित आजार. याचा रंग हलका निळा, म्हणजे आपण लाइट ब्लू म्हणू शकतो याला. रंग आसमानी थायरॉइड ग्रंथी के साथ संबंध. यह चक्र
गले और फेफड़े को नियंत्रित करता है। इसका कार्यक्षेत्र अभिव्यक्ति या बातचीत। शक्ति का स्रोत आधार या दुःख। साधक या सज्जन व्यक्ती सदैव आभार, का बरं मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायला सांगते, आपलं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह होत राहतं। आभार और गुणगान ग्रेटिट्यूड अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैरते रहता है, जबकि एक दुखी व्यक्ति हमेशा जीवन में दुखों की अभिलाषा करता है, दो लोगों के बारे में गलत सलत बोलते रहता है, दुखों की अभिव्यक्ति और आदान प्रदान करके खुद को दुखों के सागर में डुबो देता है। मग आपल्याला आनंदाच्या सागरामध्ये जायचं आहे की दुःखाच्या सागरामध्ये तरंगायचं आहे, चॉईस आपली आहे, जीवन आपलं आहे। आणि म्हणून जे जे चांगलं आहे त्याच्यासाठी आभार थँक्यू म्हणायला शिका। कारण लक्षात घ्या, जे जीवन तुम्ही जगताय, ही वाक्य कधीच विसरू नका, जे जीवन तुम्ही जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे, कुणाच्या तरी जीवनातलं आनंदातलं जीवन आहे। जे जीवन तुम्ही जगताय काय आहे, कुणाच्या तरी ड्रीम लाईफ मध्ये आहे। ज्या व्यक्तीला डोळे आहे हो दिसत नाहीये, कधी तर वाटलं असेल ना त्याला, जे डोळे आहेत त्या व्यक्तींकडे बघून की माझ्याही डोळ्यांनी दिसलं असतात। तुम्ही म्हणा आंधळ्या व्यक्तीला दिसत नाही, पण ती अनुभूती, त्यांचे अंतरचक्षु जास्ती काम करतात आणि त्या अनुभूतीतनं कुठेतरी ते दुःखी आहेत ना, की आम्हाला ही डोळे असते, म्हणजे डोळे आहेत पण आम्ही बघू शकत नाहीये, कान आहे पण ऐकू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही। तुम्हाला एक दिवस मौन राहायला सांगितलं तर अक्षरशः अस्वस्थ होऊन जाईल। आधीच आपण मनात जास्ती बोलतो, अजून डबल टिबल बोलायला लागणार। मग आपण जर एका दिवसाच्या अबोल्याने इतकं जास्ती म्हणजे अस्वस्थ होऊ शकतो, मग काय होणार? आपल्याला जीवनामध्ये खरा आनंद अनुभवायचा आहे, तर त्या आनंदातनं आपण खूप मोठ्या लेवलवर पॉझिटिव्हिटी आणि सुखाचा अनुभव करू शकतो। विशुद्ध चक्राचा संबंध आकाश तत्वासोबत आहे आणि आकाश तत्व असंतुलित होने से त्रिदोष होता है, वात पित्त आणि कफाचे दोष होतात। कारण इसके कारण एक व्यक्ती हमेशा खासते रहता है। म्हातारे व्यक्ती बघा, त्यांना खोकला जास्ती येतो, का बरं येतो? उनकी वह अवस्था रहती है कि वो कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते, आणि त्या भावना हार्ट आणि थ्रोट मध्ये अडकतात आणि म्हणून मग त्यांना नेहमी ठसक लागते आणि खोकला येत राहतो। आपल्याला वाटतं म्हातारे माणूस काय नुसतं खोकत राहतं, पण ते खोकलणं का बरं असतं? कारण त्यांच्या मनामध्ये एवढ्या भावना दडपलेल्या असतात की त्या मुक्त होऊ शकत नाही। कैसी अवस्था होतीये? कह भी नाही सकते और सह भी नाही सकते, आणि म्हणून तो ठसक लागणं किंवा त्यांना खोकला येणं या गोष्टी घडत असतात। माझ्याकडे एक 7-8 वर्षापूर्वी, जवळपास 6 ते 7 वर्ष झाले असतील, एक महिला त्यांचं औराचं आणि चक्रांचं स्कॅनिंग करायला आले। जेव्हा मी ते स्कॅनिंग करत होती, असं लक्षात आलं की त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक आहे, एवढूसे ओपन झालं नाही, पूर्णपणे ब्लॉक आहे। आणि मग जेव्हा मी त्यांना विचारलं की का बरं तुम्ही कधीच मनातल्या भावना कुणाजवळ व्यक्त करत नाही का, त्यांचं उत्तर होतं की नाही म्हणे मॅडम, मला कुणाशीच बोलायला आवडत नाही। आणि बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातनं गरकन पाणी आलं आणि त्यांनी एक फाईल माझ्या समोर ठेवली, अँड दॅट पर्सन वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर। फक्त मनातल्या भावना तुम्हाला वाटतं ना का व्यक्त व्हायचं, आणि म्हणून अजूनही ज्यांनी कागदावर लिहून कागद फाडायची ऍक्टिव्हिटी केलेली नसेल, तर तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी करावी, म्हणजे ती पूर्ण करणं खूप गरजेचं आहे। तर लक्षात घ्या की व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे। जोपर्यंत तुम्ही व्यक्त नाही होणार तोपर्यंत, आणि जे लोकांसमोर व्यक्त होऊ शकत नाही, ऍटलिस्ट त्यांनी कागदावर लिहून त्या भावना मोकळ्या करा। कारण जास्तीत जास्त लेव्हलवर जर त्या भावना तशाच अडकून पडल्या तर मग त्रास हा आपल्यालाच होणार आहे। आणि अशा भावनांमध्ये अडकायचं नसेल तर मनाला मोकळं करायला शिका। क्यों करना है? कसेही जगाल तरी आपलं जीवन एक दिवस संपणार आहे, आणि जर या जीवनाला आनंदाने संपवायचं असेल तर मग आपल्याला जीवनामध्ये संपूर्ण आनंदाची अभिव्यक्ती करायची आहे। या चक्राचं बीजमंत्र हम आहे, आणि वरचे जे 2 चक्र आहे आता, आज्ञाचक्र आणि क्राऊन चक्र, काही याच्यामध्ये एकाच बीजमंत्र ओम वर येतं, आणि त्याच्या वर जे आहे त्याचं जे चक्र आहे क्राऊन चक्र, त्याची एनर्जी जी असते ती सायलेंट, म्हणजे एकदम सायलेन्स ओंकार, जिथे कुठलंही नाही, निरव शांतता आपण म्हणतो ना, परिपूर्णता,
तर काही लोक या दोन्ही यातला उ आणि ओम अशा याच्यात बघतात. पण जर माझ्या उद्दिष्टाने हे परिपूर्णतेचं चक्र आहे, संपूर्णतेचं चक्र आहे, तर ओंकार आपण इथे धारण केला पाहिजे तळावर. शिवनेत्र जे आहे, ओंकार जर आपण इथे धारण केला तर इथली जी आपली एनर्जी आहे, ब्रह्मांडाची वरची जी एनर्जी आहे, ती आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि आनंदाची निर्मिती करत असते. एकच मिनिट का. ओके, कालचा व्हिडिओ ग्रुपवर सेंड नाही केला. ठीक आहे, पाठवून देते. काल काही ग्रुपवर गेला असेल, काही ग्रुपवर नसेल गेला काल. चला, त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आपलं आज्ञा चक्र, ज्याला शिवनेत्र पण म्हणतात. दोन्ही भुवयांच्या थोडं वर जिथे आपण बिंदी किंवा तिलक लावत असतो ती जागा. आता आज्ञा चक्र यह ललाट और दोनों भुवों के मध्य में जरा सा ऊपर अवस्थित है. यह चक्र वह ज्ञान का केंद्र है. व्यक्ति अंतर्ज्ञान या इंटेंशन का यही केंद्र है. इस चक्र का विकसित होते जागरूक होने से भविष्य में होने वाली सूक्ष्म घटनाओं का भी आपको उपयोग हो जाता है. आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग सुषुम्ना नाड़ी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाड़ी संस्था, रंगनीला, कार्य, अंतर प्रेरणा और इच्छाओं का यह केंद्र है. रंग निळा, याचा डार्क ब्लू आहे. जसं याचा आकाशी कलर होता थ्रोट चक्राचा, त्याचा डार्क निळा असा रंग असतो. पिट्युटरी ग्रंथी आणि आज्ञा चक्र आणि क्राऊन चक्राचं तत्व नाहीये. का बरं तत्व नाहीये? कारण पाचच तत्व आहेत जे वरचे. आता आपण 5 चक्र बघितले, 5 चक्र इथे संपले. इथून पुढे चक्र नाही, कुठलेही तत्व नाहीये. कारण हे सगळे ब्रह्मांडाचे. आपले खालचे 3 चक्र जे आहे, खालचे 3 चक्र म्हणजे मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि रूट चक्र, मूलाधार चक्र, हे जे कशासाठी आहे? भौतिक जीवनात, आपलं हे जे भौतिक जीवन आहे या पृथ्वीवर जीवनाचं आहे. हृदय चक्र बॅलन्सिंग साठी असतं आणि वरचे 3 चक्र थ्रोट, हृदय आणि क्राऊन हे आध्यात्मिक विकासासाठी, जीवनात स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी काम येत असतात. इव्हन सेकंड लेवल मध्ये आपण टेलिपॅथी शिकतो, जगाच्या पाठीवर कुठेही सूचना पोहोचवणं. तर त्याच्यासाठी टेलिपॅथिक हिलिंगसाठी याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. आता हा जो उपयोग आहे खूप चांगल्या पद्धतीने जो आपल्याला होत असतो, त्याचं मिनिंग हे आहे की जेव्हाही आपण आध्यात्मिक विकासाची प्रयत्न करतो, त्यासोबतच आपल्या घरी बरेचसे प्रॉब्लेम असतात. कुणाच्याकडे आरोग्याचे प्रॉब्लेम असतात, कोणी मुलं ऐकत नाही, एखाद्या घरी व्यसन असतं. तर त्याच्या सगळ्या गोष्टींसाठी टेलिपॅथिक हिलिंग आणि डिस्टन्स हिलिंग खूप कामात येत असतं. कारण घरी एखादा व्यसनी व्यक्ती आहे आणि त्याला तुम्ही म्हटलं ये मी तुला हिलिंग देतो, थांबणार आहे का तो व्यक्ती? मग अशा व्यक्तींना काय सांगावं लागतं? सांगायची न गरज, सांगण्याची गरज न पडता तुम्ही त्याला हिलिंग द्यायचं असतं. आणि तिथे आपल्याला रेकीच्या डिस्टन्स हिलिंगचा किंवा टेलिपॅथिक हिलिंगचा उपयोग होत असतो.
कडे एक स्टुडंट होते, एक 7 नाही 4 वर्ष आधीची गोष्ट आहे त्यांची. तर दोघही पती पत्नी चांगल्या कंपनी, सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर पदावर कार्यरत होते. खूप चांगलं लग्न झालं, पण त्यांचे सासू सासरे हे गावाला राहायचे दोघांचे, म्हणजे दोघांचे आई वडील हे खेड्यावर राहायचे. ते दोघं शिकून सवरून तिथे चांगली कंपनीत नोकरी करत होते. लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांनी अगदी आता सगळा दोघांचाही पगार चांगला असल्यामुळे लगेचच्या लगेच फ्लॅट घेतला आणि गाडी घेतली. अगदी सोन्यासारखा संसार चालू होता. त्यातच गुड न्यूज, दोघांनाही म्हणजे प्रेग्नन्सी राहिली तिला आणि जुळे होते. अजून म्हणजे आनंदात भरती झाली. पण काय झालं, डॉक्टरांनी थोडं क्रिटिकल असल्यामुळे त्या महिलेला थोडं रेस्ट घ्यायला सांगितलं, म्हणजे बेड रेस्ट करायला सांगितले. आणि बेड रेस्ट करत असताना जॉब जो होता तो वर्क फ्रॉम होम त्यावेळेस ऍडजस्ट झाला नाही. त्यांना सुट्ट्याच काढणं गरजेचं होतं, कारण टोटल बेड रेस्ट सांगितला होता जुळ असल्यामुळे. आणि घरात येणारा पगार कमी झाला. गाडी घेतलेली होती, त्याचे हप्ते चालू होते. घर घेतलेलं होतं, त्याचे हप्ते चालू होते. आज जुळं असलं आणि बेडरेस्ट असला तर ट्रीटमेंटचा किती खर्च लागतो प्रत्येकाला माहिती आहे. औषधांचा खर्च वाढलेला होता. आणि या तणावापायी पुरुष मंडळी काय करतात माहितीये, रात्रीची बॉटल घरी यायला लागली आणि त्या घरातलं सगळं तंत्र बिघडलं. बघता बघता डिलिव्हरी झाली. त्या मुलांना सांभाळून जॉब सुरू करू शकत नव्हते आणि घरावरचं बँकेचे हप्ते थांबायला लागले. आणि घरात पतीला पिण्याचं व्यसन लागलं. मग अशातच त्यांनी माझा एक वर्कशॉप अटेंड केला, क्लास जॉईन केला. आणि आजची कंडिशन ही आहे की ते कुटुंब सोन्यासारखं परत आनंदी झालं. कारण जॉब करण्यासाठी त्यांच्या घरी म्हणजे जी फायनान्शियल कंडिशन होती बाई ठेवू शकत नव्हत्या. मुलांचं आणि सगळं सांभाळावं लागत होतं. कर्जाचा डोंगर वाढत होता. पण अशातच त्या मुलाची आई त्यांच्या घरी यायला तयार झाली, मुलांचा सांभाळ करायला. आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे, जोपर्यंत तुझं सेटलमेंट होत नाही सुनेला, मी इथे थांबायला तयार आहे, मुलांची काळजी घेते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह एनर्जीत राहता, अक्षरशः त्यांना वर्क फ्रॉम होम मिळालं. दोन्ही गोष्टी आहे. आणि रेकीचं डिस्टन्स सिलिंगचं प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिस केल्यामुळे हसबंडचं व्यसन पण कमी झालं. या पद्धतीने जे कुटुंब अगदी 7-8 महिने असं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं, हळूहळू ते वर्ष लागलं पूर्ण सावरायला, पण हळूहळू ते सगळं व्यवस्थित झालं. हे फक्त, आणि त्या म्हणतात की थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. पण अशा पर्सनल ज्या असतात लाईफ, त्याच्यातल्या पण नावं कधीच डिक्लेअर करत नाही की असं होतं. ती आपल्यासाठी फक्त एक केस किंवा एक या गोष्टी असतात. वाटल्यास आपण तब्येतीचे जनरल सांगत नाही, पण आपल्याकडे जो पोस्ट स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे ते त्यांनी स्वतः शेअर केलेला आहे. जर तुम्ही माझ्या युट्यूबवर गेलात तर त्यांनी त्यांची पूर्ण स्टोरी, की कशा पद्धतीने त्यांची कॅन्सरची बॅटल त्या जिंकल्या, तर या पद्धतीने तर जे सजेस्ट करतात त्याच्यात त्यांनी त्यांचं नाव पण सांगितलेलं आहे. त्यांचे पूर्ण मेडिकल रिपोर्ट्स माझ्याकडे आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी जर वाटतं तर ऍक्शन घ्यावी लागते. जर आपण प्रयत्नच केले नाही, ऐसा भी होत आहे की मला बरेचसे फोन येतात, मॅडम तुमच्याकडनं हिलिंग हवं आहे, तुमच्याकडनं हिलिंग हवं आहे. मला सांगा, दिवसभरात मी 3-4 हिलिंग केलं तर मी 3-4 तासाचा क्लास नाही घेऊ शकणार. हिलिंग मध्ये बरीच आहे ना. मी 4 हिलिंगच्या वेळेस कुणाला सजेस्ट करत नाही. 2,000 रुपये पर डे कमवायचे, 500-500चे 4 हिलिंग करा, ठीक आहे. 4,000 कमवायचे, 1,000-1,000चे 4 हिलिंग करा, इनफ आहे. कारण रेकीचं थर्ड लेवल केल्यानंतर तुम्ही मिनिमम 60,000 रुपये पर मंथ आरामात अर्न करू शकता. कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. बट उसके लिए कोशिश करनी पडेगी. ज्या आज शिकलेले आहात, हाऊसवाईफ आहे, आणि तुम्हाला एक 2-4 तास काम करून जर स्वतःचं सेल्फ अर्निंग तयार करायचं असेल तर रेकी हिलिंगचं क्षेत्र खूप चांगलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी सहजतेने करू शकता. त्यानंतर आज्ञाचक्र, रंग डार्क ब्लू पिट्यूटरी ग्लैंड सोबत संबंध. आज्ञाचक्र व्यक्ति के ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है. अर्थात जब व्यक्ति गहरी नींद में होता है या माथे पर चोट लगने से बेहोशी या कोमा की स्थिति में चला जाता है, तब यही चक्र हमारे नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र है इच्छा और अंतर प्रेरणा का केंद्र. अर्थात व्यक्ति के अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करण्याची जी जाणीव, हेच चक्र देत असतं. शक्ति का स्रोत जागृति या क्रोध, किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति जीवन में सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आ सकता है. अन्यथा बिना साधना व्यक्ति अज्ञान के कारण क्रोधमय जीवन जीकर अंधकार में गिरता जाता है. अगदी मागच्या महिन्यातली गोष्ट, 1-1.5 महिन्याआधी आपली अशाच फ्री बॅच चालू होती आणि एक छोटासा फोन मी उचलला, रिंग गेली, अननोन नंबर होता.
आणि मी त्यांच्याशी बोलली तर ते एक छोटा मुलगा माझ्याशी बोलला आणि त्यांनी थँक्यू म्हटलं. एक 5-7 वर्षाचा मुलगा असेल, जास्ती मोठा नव्हता. 7-1 वर्षाचा मुलगा बोलला आणि थँक्यू म्हटलं. म्हटलं बाळा कोण? म्हणे माझी आई तुमच्याकडे क्लास करते आणि क्लास केल्यापासून आईने रागराग करणं बंद केलाय, त्याच्यासाठी थँक्यू. त्या छोट्याशा मुलाची गोड बोल की आईने रागराग करणं बंद केलंय. विचार करा की तुमच्यामध्ये जो या साधनेतनं बदल होत असतो, अगदी तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जाणवतो. आज आपल्याकडे कितीतरी विद्यार्थी आहे की पुढे लेव्हल करण्यासाठी तयार नसलेले, आज त्यांच्या घरचे लोक क्लास रिपीट करतात आहे, ते ऍडमिशन घेतात आहे. की का? की जे लोक हिलिंग ला विश्वास नव्हते ठेवत, आज त्यांच्या जीवनात त्यांच्या घरात जो बदल होतो आहे त्याच्यातनं ते सांगतात की नाही मॅडम, आता आमच्या कुटुंबातले लोक म्हणतात आहे की पूर्ण शिकून घे, आपल्या घरातलं वातावरण खूप बदललेलं आहे. जीवन त्याच्यासाठी आहे ना, की कोणीतरी आपल्या पाठीवर एक छान सुंदर थाप ठेवून म्हणायचं, एक हात फिरवून, कागा थकलीस का. आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे. थोडा वेळ काढा एकमेकांसाठी, मुलांसाठी, फॅमिलीसाठी. जीवन कधीतरी संपणार आहे, जेवढाही वेळ आपल्या हातात आहे ना, इथून पुढचा असा नाही आहे की त्या शेवटच्या क्षणी वाटायला पाहिजे की और थोडा समय मिला रहता तो कुछ और कर सकते थे. असंही जीवन खूप सुंदर आहे आणि ते अगदी सहजतेने जगायला लागा. आयुष्यात खूप सक्सेस मिळेल, खूप पॉझिटिव्हिटी मिळेल आणि खूप आनंद देखील मिळेल. याच आनंदासाठी जीवनाला पुढे पुढे यशाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आनंद देऊया. याचा ओंकार, ओम मध्ये तुम्ही धारण करू शकता, इथे ओंकार तुम्ही धारण करू शकता, ओंकारचं मेडिटेशन. आणि आता जर म्हटलं ओंकार या शब्दाला कुठल्याही धर्माशी, जातीशी, पंथाशी जोडू नका, कारण आता नासाने सिद्ध केलेला आहे ओंकार हा सूर्याचा ध्वनी आहे आणि सूर्य सगळ्यांसाठी सारखा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सारखेपणा ठेवा. ओंकार हा या ब्रह्मांडाचा ध्वनी आहे हे लक्षात घ्या. आता सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे, याचं धारण करणं आपल्यासाठी खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र, सर के ऊपर मध्य में स्थित अवस्थित है यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की अवस्था, अंतर्ज्ञान और दिव्य दर्शन इसी चक्र की अवस्था है. रंग जामुनी यानी वायलेट, पिनेल ग्रंथि के साथ इसका संबंध है. माथे के ऊपर के हिस्से को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र है आध्यात्मिक विकास या मुक्ती की कामना करने वाले. आता बघा, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जेव्हा प्राण जातो शेवटच्या क्षणी, तर त्या व्यक्तीला बघितलंय का जवळून? एखादा व्यक्ती आपल्या ज्याचा आपण जवळून शेवटचे क्षण पाहिले, त्या व्यक्तीला झटके येतात. झटके म्हणजे अचानक ते व्यक्ती दचकतात. का दचकतात? जेव्हा केव्हाही व्यक्तीचा शेवटचा श्वास येण्याची वेळ येते, तेव्हा त्याच्यासाठी युनिव्हर्स द्वारा मुक्तीचं द्वार ओपन केलं जातं. सर्वसामान्य व्यक्ती आणि त्यावेळेस शरीराला झटके लागतात, पण सर्वसामान्य व्यक्ती कुठल्याही साधनेत नसतात. साधना करणाऱ्या व्यक्तीला हे झटके सामान्य असतात, कारण आपल्या चेतन मनापासून अवचेतन मनापर्यंतची जी कनेक्टिव्हिटी असते, तर तिथे थोडंसं व्हायब्रेशन जास्ती होत असतं. आणि जेव्हा हे झटके येतात तर सर्वसामान्य व्यक्ती घाबरतो आणि हे जे मुक्तीचं द्वार इथून ओपन झालेलं असतं ते बंद होतं आणि मग त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात, तोंड उघडं राहतं. याचा अर्थ काय? मग आपण म्हणतो की या व्यक्तीचा प्राण डोळ्यातनं गेला, की या व्यक्तीचा प्राण तोंडातनं गेलेला आहे, असं आपण बोलत असतो. तर म्हणून सगळ्या जीवनामध्ये मुक्तीचं केंद्र, मुक्तीचं द्वार या चक्राला म्हटलं गेलेलं आहे. आणि जेव्हा आपले 7ही चक्र ऍक्टिव्हेट होत असतात, तर या 7 चक्रातनं आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची अनुभूती निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकतो. आणि म्हणून 7 चक्रांना जे मेडिटेशन ऑडिओ मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे, बीज मंत्रांचं मेडिटेशन आहे. प्रत्येक चक्राला जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल तर प्रत्येक चक्रावर हात ठेवायचा आहे आणि त्या चक्राला ऍक्टिव्हेट करायचं आहे. तर आता आपण करणार आहे बीज मंत्रांचं मेडिटेशन, बीज मंत्रांचं नाही, 7 चक्रांचं मेडिटेशन. आणि त्याच्यातनं आज मी तुम्हाला प्रॉमिस करते की देखो अब क्या होगा, प्रॉमिस नंतर सांगते काय करणार आहे. ओके,
नंतर आपण डिस्कस करू, कारण सरप्राईज निघून जाईल. सो रेडी व्हायचंय. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसायला पाहिजे. पाणी पिऊन घ्या, सगळ्यात महत्वाचं. चक्रांच्या जागा माहिती आहेत ना सगळ्यांना? जमिनीवर आसन टाकून बसा. जमिनीवर बसलं, चेअरवर बसलं तरी चालतं. जे लोकांना अशक्यच असेल, दुखणं खूप शरीरावर आहे आणि लेटूनच करावं लागेल, लेटून पण करा, पण व्हिडिओ ऑन करा. आज हेडफोन लावला तरी चालेल. ओके, रेडी? थोडं पाणी पिलंय? ऑफिसमध्ये तुम्ही नंतर करून घ्याल आजचं रेकॉर्डिंग बघून. वैशाली मॅडम, तुमचा कॅमेरा सेट करा. तुम्ही दिसत नाहीये. ओके. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. बंद डोळ्यांनी अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ऑर्गनवर, शरीर लेवलवर, मन लेवलवर आणि औरा लेवलवर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती संपूर्णतः तिथून निघून जात आहे. संपूर्णतः तिथून निघून जात आहे. आता आपण एक सुंदर प्रवास करणार आहोत. आपल्या शरीरातील सेल्स आणि 7ही चक्रांचा प्रवास. शरीरातील संपूर्ण सेल्स, प्रत्येक ऑर्गन आणि 7ही चक्रांचा प्रवास. क्राउन चक्र आणि क्राउन चक्राशी रिलेटेड ऑर्गन, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, दिव्य रेकी शक्तीद्वारा संपूर्णतः शोषून घेतली जात आहे. कल्पना करा, तुमच्या क्राउन चक्रावर जो कुठला तणाव आहे, वेदना आहे, दुःख आहे, ते सर्व शोषून घेतले जात आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा
आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतात वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातना वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे आणि क्राऊन चक्रातले सगळे दुःख, सर्व तणाव, संपूर्ण तणाव हील होत आहे. डीपर 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 शरीराच्या खालच्या भागात जातोय. आणि आता हा त्रास हा आता संपूर्णतः खालच्या चक्रात जातोय, म्हणजे थोड्यानंतर थ्रोट चक्रामध्ये पोहोचत आहे. थ्रोट चक्रामध्ये पोहोचत आहे. थ्रोट चक्रामध्ये पोहोचत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा आपल्या थ्रोट चक्र आणि थर्ड आय चक्राच्या प्रत्येक ऑर्गन मध्ये पोहोचत आहे. संपूर्ण चेहरा, दोन्ही कान, दोन्ही डोळे, बघा जुनातल्या जुना काही त्रास असेल, वेदना असतील, दुःख असतील, संपूर्ण दुःख आणि वेदना ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा शोषून घेत आहे. तुमच्या मस्तिष्कामध्ये दोन्ही डोळे, दोन्ही कान, मुखपोकळी, दंतपंक्ती, जिव्हा, घसा, कुठेही अन्ननलिका, श्वसननलिका, कुठेही काही त्रास असेल, संपूर्णतः शोषण घेत आहे. डीपर 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 तो त्रास पूर्ण लिक्विड फॉर्म होऊन तुमच्या शरीरातनं निघतो आहे, हा बघायचा आहे. डीपर 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 निघतो आहे. तुमच्या शरीरातल्या वेदना, सगळ्या दुःख निघून जात आहे, निघून जात आहे, निघून जात आहे. आणि आता ही संपूर्ण ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हृदय चक्रात पोहोचलेली आहे. हृदय चक्र, दोन्ही हात, दोन्ही कांदे, दोन्ही हात, हाताचे तळवे, छातीच्या बरगड्या, हृदय, लंग्स आणि अन्ननलिका, श्वसननलिका, यात कुठल्याही कारणाने कुठलाही तणाव असेल, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तो संपूर्ण तणाव, संपूर्ण त्रास कायम स्वरूपी शोषून घेत आहे. 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 डीपर 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 डीपर. आणि तुमचं मणिपूर चक्र, मणिपूर चक्रामध्ये भरपूर अपूर्ण अशा इच्छा आहेत, त्या आपण शोषून घेत आहे. लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, पूर्ण पॅनक्रियाज, लिव्हर, सगळ्या ह्याच्यातली सगळी निगेटिव्हिटी शोषून घेतल्या जात आहे. परमनंटली 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 शोषून घेत आहे. डीपर 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 जात आहे. डीपर डीपर डीपर. मणिपूर चक्रानंतर ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रामध्ये पोहोचत आहे. स्वादिष्ठान चक्रामध्ये पोहोचत आहे. स्वादिष्ठान चक्र, त्यात कुठल्याही कारणाने कुठेही निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्णतः या दिव्य ब्रह्मांड ऊर्जांनी शोषून घेतली आहे. दिव्य ब्रह्मांड ऊर्जांनी शोषून घेतली आहे. दिव्य ब्रह्मांड ऊर्जांनी शोषून घेतली आहे. दिव्य ब्रह्मांड ऊर्जांनी शोषून घेतलेली आहे. आणि आता यानंतर मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्रानंतर रूट चक्रामध्ये हे दिव्य ब्रह्मांडीय पोचत आहे ऊर्जा. कुठल्याही कारणाने बघा, फक्त डोळ्यांनी तणाव बघा, कुठे दिसतोय, कुठे जाणवत आहे, कसं आहे त्या तणावाचं अस्तित्व, ते सर्वच्या सर्व अस्तित्व लिक्विड फॉर्म मध्ये बनत आहे. लिक्विड फॉर्म मध्ये बनत आहे. आणि आता डीपर 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 तुमचे दोन्ही पाय, गुडघे, मांड्या, अगदी पायाच्या तळव्याच्यातनं संपूर्ण ऊर्जा निघून अगदी डीपर डीपर पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. डीपर 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 पूर्णपणे पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. खूप खोल, खूप खोल, खूप खोल. आणि पृथ्वीच्या खूप डीप मध्ये एक मोठा दगड आहे. एक मोठा दगड आहे. मोठा दगड आहे. मोठा दगड आहे. ब्रह्मांडातल्या त्या दिव्य ऊर्जा ती संपूर्ण तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी, विचारातली निगेटिव्हिटी त्या दगडाला कायम स्वरूपी बांधून टाकली आहे. कायम स्वरूपी बांधली आहे. कायम स्वरूपी बांधली आहे. कायम स्वरूपी बांधली आहे. आणि एकच वार तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं. कायम स्वरूपी तुटलं आहे तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. परमनंटली परमनंटली परमनंटली. आता ती दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तेजोमय अशी तुमच्या शरीरामध्ये पोहोचत आहे.
पूर्ण तेजोमय अशी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे. पृथ्वीच्या भूगर्भातून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा परत एकदा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. बघा, तुमच्या पायांना या दिव्य ऊर्जेचा स्पर्श झालाय. तुमच्या पायांना या दिव्य ऊर्जेचा स्पर्श झालेला आहे. तुमच्या पायाला दिव्य ऊर्जेचा स्पर्श झालेला आहे आणि त्याच्यातनं एक सुवर्ण द्रव्यमय, एक चमत्कारिक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही पायांचे तळवे, दोन्ही पायांची दाही नख संपूर्ण स्वास्थ्याच्या ऊर्जांनी ऍक्टिव्हेट होत आहे. दोन्ही पाय, पायाच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या आणि जंघांचे जोड आणि मणिपूर रूट चक्र यात ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा पोचलेली आहे. आणि दिव्य लाल रंगाचा प्रवाह तुमच्या रूट चक्रामध्ये ऍक्टिव्हेट झालाय. दिव्य लाल रंगाचा प्रवाह, दिव्य लाल रंगाचा प्रवाह तुमच्या रूट चक्रामध्ये पोहोचलेला आहे. दिव्य सगळा प्रवाह रूट चक्रामध्ये पोहोचलेला आहे आणि आपल्याला हळूवार संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा रूट चक्रातनं स्वादिष्ठान चक्रात येत आहे. स्वादिष्ठान चक्रातनं मणिपूर चक्रात येत आहे. या भौतिक जगतातील सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला प्रदान करत आहे. या भौतिक जगतातील संपूर्ण सकारात्मक इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होत आहे. पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होत आहे. हृदय चक्रापासून संपूर्ण ऊर्जा हृदय चक्रामध्ये येत आहे. हृदय चक्र, थ्रोट चक्र, त्याच्यानंतर कपाळ, भाल प्रदेश, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्रामध्ये दिव्य पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो प्रवाहित होतो आहे आणि प्रत्येक चक्रामध्ये दिव्य ऊर्जांचा प्रवाह ऍक्टिव्हेट झालेला आहे. दिव्य ऊर्जांचा प्रवाह ऍक्टिव्हेट झालेला आहे. आपलं संपूर्ण शरीर आता तुमच्या क्राऊन चक्रातनं ही ऊर्जा बाहेर पडून जणू शरीराला एखाद्या शावर प्रमाणे ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. संपूर्ण ऊर्जेचा शावर तुमच्या आवरामध्ये स्प्रेड होत आहे. संपूर्ण ऊर्जांचा फ्लावर व संपूर्ण ऊर्जांचा शावर आता तुमच्या मस्तिष्कावर येतो आहे आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्य. एक दिव्य स्माइल क्रिएट करायचा आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे, सबका मंगल होय रे. आपल्या आयुष्यामध्ये या दिव्य आणि सकारात्मक ऊर्जांसाठी, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांना आभार मानायचा आहे. आभार मानायचा आहे. आभार. आणि हळूवार हळूवार डोळे उघडायचे आहे. जस्ट कम बॅक, just come back, just come back. Slowly, slowly open your eyes, slowly open your eyes. Slowly come back, slowly, slowly, slowly come back. हळूवार डोळे उघडायचे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका आणि पाणी पिऊन घ्या.
सो कसं वाटतंय? रेज युअर हँड. कोणाचा काय शरीरात काही दुखणे होते आणि ते निघाले? बोला संगीता मॅडम. हा मॅम, मला खूप बरं वाटलं. आणि मला मणिपूर इथे आलो ना, तेव्हा मला एक झटका झालं असं. ते तुम्हाला दिसलं की नाही मला माहित नाही, पण मला तसं जाणवलं. काय? आणि असं झटका, असं जसा झटका ते ट्रान्स आल्यासारखं. मध्ये जातो आपण. मला पण भरपूरदा मेडिटेशन वेळेस होतं तसं. असं काही नाही ना प्रॉब्लेम काही? ट्रान्स मध्ये आपल्या जे असतात ना, म्हणजे अल्फा लेवल मध्ये आपण पहिले पोहोचतो आणि अल्फा लेवल मध्ये जेही आपण इंटेन्शन ग्रहण करतो तर ते आपल्याला अगदी लगेच लागू होतात. सबकॉन्शियस माइंडचे कनेक्शन खूप चांगलं होतात. ओके मॅम. आणि मी आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आता ते प्रॅक्टिस करते आहे. हा बोला. सांगितल्याप्रमाणे मी प्रॅक्टिस पण करते. तर हातामध्ये माझ्या असं छान असं गरम वाटतं. तर मी हील करू शकते ना दुसऱ्या, म्हणजे घरच्या घरी टच असं टच हिलिंग करू शकता तुम्ही. टच हिलिंग? ओके मॅम, थँक्यू थँक्यू, खूप बरं वाटलं. ओके, थँक्यू. दीपाली गायकवाड. येस मॅम, थँक्यू सो मच मॅम. बरं वाटलं. आणि जसं तुम्ही सांगत होता तसा सगळा फ्लो, सगळं रेडनेस, आणि लास्टला तुम्ही जसं बोलला ना, तेव्हा असं वॉलेट कलरचं ऑरा कलर असं मला सगळं दिसत होता. म्हणजे एक कुठला तरी पर्टिक्युलर थोडंसं गोल्डन आणि थोडंसं वॉलेट कलरचं. आणि एकदम शांत वाटलं. खूप टेन्शन टेन्शन होतं, पण आता थोडंसं हलकं हलकं वाटते. आणि छान. अचानक ना असं मॅम एक सांगायचं की अशी लाईट इथून अशी पास होताना सिल्वर कलरची, असं कधी कधी दिसतं. हा बोला. म्हणजे छान वाटलं मॅम आता. आणि तुम्ही जसं सांगत होता माझे पायाला दुखत होतं, म्हणजे मच्छर चावून गेला मला हे कळलं पण नाही. आत्ता बघितलं तर मच्छर बसला होता. ओके म्हणजे कळत नव्हतं. आणि कलर्स थोडेसे चांगले जसं तुम्ही बोलत होता, रेड कलर, व्हायोलेट कलर, पण सगळ्यामध्ये मला फक्त व्हायोलेट कलर जास्त दिसला. मॅडम. व्हायोलेट आणि गोल्डन कलर हा ब्रह्मांडाचा, युनिव्हर्सच्या पॉवरफुल एनर्जीचा कलर आहे. आणि रेकीच्या ऊर्जांचा व्हाईट कलर, असा औरामध्ये व्हाईट कलरचा प्रकाश. तर ज्यांना गोल्डन, व्हाईट आणि हे दिसलं तर ते ब्रह्मांडी ऊर्जांशी खूप कनेक्ट होतात. आणि बाकीच्यांना थोडी साधना वाढवायची गरज आहे अजून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. ओके मॅम. ओके. पण मग अशी थोडं झाल्यानंतर अशी लाईट आहे ना इकडून अशी, असं जाताना थोडस दिसतं. माहित नाही ते काही का माझं ते अझम्पशन आहे. पण मी अशी कधी कधी असं बघितलं ते निघून जातं. ते एनर्जी असं असते. कधी असतं का? हा, एंजल ऍक्च्युली आपण जेव्हा आपला जन्म झाला ना, त्या क्षणी युनिव्हर्सनी आपल्या प्रोटेक्शनसाठी 2 गार्डियन एंजल दिलेले. आपल्याला माहिती नसतं की ज्याला, म्हणजे मुस्लिम कम्युनिटीत फरिश्ते म्हणतात, ख्रिश्चन कम्युनिटीत एंजल्स म्हणतात, आणि भारतीय संस्कृतीत आपण त्याला देवदूत म्हणतो. दे आर कनेक्टेड विथ अस. पण आपल्याला माहिती नसतं. ते कधी कधी त्यांची अनुभूती आपल्याला जाणवत असतात. आणि जेव्हा आपण प्रॉपर त्यांच्याशी कनेक्ट होत असतो तर लाईफ एकदम बदलून जातात. की कधीच मॅम आयुष्यात एकटे असं राहत नाही, कामं सहजतेने होतात, तुम्ही कुणाच्याही मदतीला त्यांना पाठवू शकता. रेकीमध्ये हिलिंगसाठी बसावं लागतं, बट एंजल इझिली ते करून टाकतात काम. ओके. मग आपण जे करतोय हे लेवल 1 करतोय, मग ह्याच्यासाठी अजून लेवल 1 आहे. साधना? याच्यानंतर उद्यापासून आपलं सेकंड थर्ड लेवलचं ऍडमिशन चालू होतं. दर गुरुवारी आपण, म्हणजे जेव्हाही आपली बॅच असते तर थर्सडेला आपले ऍडमिशन प्रोसेस. तर आज तुम्हाला पूर्ण सेकंड थर्ड लेवलचं सिलेबस पाठवला जाईल. उद्या पासनं, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस आपला चालू राहील पेमेंटचं. आणि त्याच्यानंतर आपण सगळे जे आपले ऍडमिशन प्रोसेस आहे ते कम्प्लीट होऊन पुढचं क्लासेस राहते. ठीक आहे मॅम, मला इंटरेस्टेड वाटेल, मी 3 तारखेपासून घेईल. आपल्या बॅचेस चालू होतील. आणि ओके मॅम. नेहमी माझे गुरु हेच म्हणायचे की रेकी सगळ्यांच्या आयुष्यात नाहीये. ज्यांच्या आयुष्यात त्या युनिव्हर्सला काहीतरी खूप मोठा बदल करायचा आहे,
त्यांच्याच आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि बघा, क्लास आपण ग्रुपमध्ये 1025 लोक, ग्रुप फुल होता. त्याच्यानंतर तिथून जे आहे काय म्हटलं की क्लासला पहिल्या दिवशी 450 लोक, आता 345 लोक आहे. जरूर नाही की हे 345 लोक सेकंड थर्ड लेवलला येतील. ब्रह्मांडाला बदल घडवायचा आहे. बरेच लोक विचार करतील चला 10 दिवस झाले, का बरं गरज असते 21 दिवस प्रॅक्टिस मी फर्स्ट लेवल नंतर सेकंड थर्ड लेवल का चालू करते लगेच? त्याच्या मागचं रिझन आहे. आता 10 दिवसांचं सेशन झालं, तुम्हाला मी शेवटच्या दिवशी सांगणार की दैनंदिन लेवलवर ही प्रॅक्टिस करायची आहे. 1-2 दिवस खूप जोशनी प्रॅक्टिस केली जाईल, मग हळूहळू तुमचा माझा संपर्क येणार नाही, प्रॅक्टिस हे तशीच मागे पडून जाते. कोणीतरी करून घेणारं खूप लागतं आवश्यक. आणि रेकीच्या सेकंड थर्ड लेवल मध्ये मी सांगत, प्रॅक्टिस करताय का, मेडिटेशन काय अनुभव आहे ते सोडा, बाकीचे अनुभव सांगतात की आम्हाला हा अनुभव आला, मग आपल्याला वाटतं की नाही रे, आपण प्रॅक्टिस केली तर आपल्या जीवनात हा बदल घडू शकतो, आपल्या जीवनातला हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो, मग प्रॅक्टिस केली जाते. तिथे बरेच जण इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस पण करतात मॉर्निंगला उठून त्यांचं, तर मग तिथे जे तुम्हाला एक सपोर्ट मिळतो आणि त्याच्यातनं जी प्रॅक्टिस, आणि लाईफ टाईम ऍक्सेस आहे. इथे माझी एका वेळेसची अपॉइंटमेंट जर कुणाला पाहिजे असेल तर मी 1100 रुपये मिनिमम चार्ज करते. माझ्याशी एक झूम कॉल बुक करण्यासाठी 1100 रुपये माझा आहे. तिथे तुम्हाला दररोज माझ्याशी 1 तास बोलण्याची, म्हणजे 1 तास पैकी तुमचा कॉल तुम्हाला दिला जातो की बाबा तुम्ही माझ्याशी बोलू शकता, क्लासमध्ये प्रश्न विचारू शकता, मेसेज टाकू शकता. ते तो सपोर्टिंग सिस्टम लाईफ टाईम, पण माझ्या लाईफ टाईम तो आहे. बरोबर नाही? लाईफ टाईम ऍक्सेस म्हणजे तुमचा नाही माझा. काय पण मॅम, मेडिटेशन करायचा टाइम कुठला योग्य आहे, सकाळचा की आपल्याला जसा वेळ भेटतो? मेडिटेशन करायला बघा, रेकीच्या हिलिंग साठी वेळेची बंधन आहे. हिलिंग तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता, पण मेडिटेशन सकाळी 10च्या आत, जे खूप लोक उशिरा उठतात ना त्यांच्यासाठी सांगून राहिली, तसं तर 5:30-6 केलेलं उत्तम, पण 10च्या आत सकाळी करायचं आणि संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान करायचं. दुपारी 4 ते 6 मध्ये वगैरे नाही, 6 ते 8 नंतर मेडिटेशन नाही करायचं. हिलिंग तुम्ही केव्हाही करू शकता. जे हिलिंग रेकीचं उद्या आपण प्रॅक्टिस, उद्याच्या सेशन मध्ये आपण घेणार आहे 3 बॉल एक्सरसाइज, एनर्जी बॉल शिकवणार आहे, त्याच्यानंतर जिबूचे सिम्बॉल शिकवणार आहे, आणि आपल्या अन्नपाण्याला चार्ज करणं आपलं झालेलं आहे. दैनंदिन प्रॅक्टिस कशी करावी हे आपण उद्याच्या याच्यात घेणार आहे. परवा तुम्हाला मनी मंत्र, फ्रायडेच्या सेशन मध्ये मनी मंत्र शिकवणार आहे. कुठल्या आजारासाठी कशा पद्धतीने हिलिंग द्यायचं तो टॉपिक आहे, आणि तुमचे प्रश्न उत्तर, असं हे आपलं परवाच्या सेशन मध्ये होणार आहे. अगदी पेन चार्ज करण्यासाठी, एक्झामसाठी अफर्मेशन, तर अफर्मेशन ते तुम्हाला तुमचे त्या पद्धतीने द्यायचे, तिथे कशा पद्धतीने काय करायचं या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन निश्चितच देऊ शकता. क्लिअर? ओके मॅम, थँक्यू सो मच मॅम. हा, स्वरूप सर अनम्यूट करा. मॅम, व्हॉइस येतोय माझा आवाज? हा येतोय सर, बोला. थँक्यू मॅम, खूप छान मेडिटेशन झालं. ज्यावेळेस मी मेडिटेशन मोड मध्ये होतो तर त्यावेळेस मला 3 वेळेस जाणवलं की मी पाठीमाग हे होतं, आणि पाठीचा जो मणका आहे त्याच्यामध्ये जे हाड असतात आपले ते असे स्ट्रेट झाले, तड 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 असा नाही का, ऍक्टिव्ह झाल्यासारखे असं फील झालं मॅम. तर मग त्यात ग्रोथ आहे मेडिटेशनची माझी का अजून हो. प्रॅक्टिस? स्पाईन, आपले 7ही चक्र जे आहे ते स्पाईन मध्येच आहे. तर रंग दिसणं किंवा हळूहळू जशी प्रॅक्टिस करता ना, तर प्रत्येक चक्राच्या मध्ये असं गोल गोल फिरताना दिसतं. एनर्जीचा फ्लो तुम्हाला जाणवतो असा की राऊंड राऊंड काहीतरी एक एनर्जी तिथे फिरत आहे. मानेच्या इथं, ज्यावेळेस पाठीच्या इथं एकदम स्ट्रेट होतं, ऑटोमॅटिक मेडिटेशन मध्ये जातं. मग ती प्रोग्रेस आहे का अजून? मला नाही अजून करावं लागेल सर, अजून आता ही स्टार्टिंग, अजून थोडी प्रॅक्टिस करा. थँक्यू मॅम. ओके, जयश्री मॅडम. अनम्यूट करा, माईक ऑन करा. माईक ऑन करा जयश्री, हा बोला. मॅम, माझ्या मुलाची एक्झाम आहे तर तो खूप टेन्शन घेतो, त्यामुळे त्याचं इथं मानेला खूप दुखतं, तर त्यासाठी काहीतरी सांगा ना प्लीज. मॅडम, 1 ग्लास पाणी चार्ज करून द्या त्याला, त्या दिवशी जे शिकवलं. उद्या जे मी जिबूचे सिम्बॉल शिकवणार आहे ते सिम्बॉल्स त्या पाण्यावर टाका. उद्या मी तुम्हाला हेल्थ, वेल्थ, रिलेशन, फायनान्स आणि मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन साठी सिम्बॉल शिकवणार आहे. ठीक आहे, तर उद्याचं सेशन मिस नका करू. आणि आता मला अजून एक विचारायचं मॅम, आता आपण जे मेडिटेशन केलं ते चक्राचं, तर तुम्ही जे सांगत होता तर तसं आपण सगळ्या चक्रावरती हात ठेवून त्याचं हे करायचं का?
हा, का ते जे फक्त मी आता मेडिटेशन जे मी उद्या बीज मंत्र जे पाठवेल तुम्हाला नोट्स पीडीएफ सोबत, तर हा त्याच्यामध्ये जे मेडिटेशन आहे, ऑडिओ आहे बीज मंत्रांचा, तो फक्त हा ऐकायचा आहे आणि त्या चक्रावर हात ठेवायचा आहे. काही लोकांना ओके चक्रांवर हात ठेवून कम्फर्टेबल वाटत नाही, तर जस्ट दोन्ही हात रब करून दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत आणि ते हा सगळं बीज मंत्र फक्त ऐकत राहायचं आहे. बर, ठीक आहे. आणि मॅडम हे बीजमंत्र आपल्याला मिळणार आहेत का? मी देणार आहे ना. ओके. आणि दुसऱ्या तिसऱ्या लेवलला ऍडमिशन घ्यायची असेल तर काय करायला? उद्यापासून आज रात्री तुमच्या याच्यावर उद्यापासून तुम्ही पेमेंट करू शकता. एक नंबर पूर्ण फोन पे, जीपे, पेटीएम नंबर आणि बँक डिटेल्स तुम्हाला पाठवल्या जातील, त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, थँक्यू. ओके. हा बोला मॅडम. जीना मॅडम अनम्यूट करा. हा हॅलो. आणि हा बोला बोला, येतोय आवाज. हा नमस्कार मॅडम. तुम्ही जेव्हा जे ते मेडिटेशन केलं ना, तेव्हा शेवटला तुम्ही बोलले ना की जी ऊर्जा आहे ती स्पर्श होणार आणि डोळे उघडण्याच्या आधी जे ना ते मला पूर्ण अंगावर मला ते जाणवली आणि क्राऊन चक्र आणि थोडा चक्रापर्यंत ती पूर्ण एनर्जी जाणवली. पूर्ण असं गूजबम्स आले मला आणि थ्रोट थोडासा भारी आणि हेडेक थोडासा भारी झाला आणि रूट चक्र म्हणजे ती पूर्ण एनर्जी आणि खूप रिलॅक्स वाटलं मला. छान. रिलॅक्स. पण ती एनर्जी जेव्हा स्मृती बोलली ना, पूर्ण एनर्जी तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये ते पूर्ण फील केलं मी. पूर्ण फील केलं. एकदम रिलॅक्स वाटलं. खूप म्हणजे निगेटिव्ह निघाले, सगळं निगेटिव्ह छान निघाले. छान. किती लोकांचे शारीरिक लेवलचे दुखणे कमी झाले, काहीतरी दुखत होतं आणि आता रिलॅक्स झाले मग. हा बोला वंदना मॅडम, काय दुखत होतं, काय कमी झालं सांगा. मॅडम थोडं दाढ दुखत होती, तर त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय. छान. आणि थँक्यू, तुम्ही मला बोलायला लावलं. मॅम मी सकाळी पण फोन केला होता. मी 3rd लेवलची ऍक्च्युअली. माझे 2-3 प्रॉब्लेम्स असे आहेत, ऐका ना. तर आता मॅडम ही जी आता फर्स्ट आपली लेवल थर्ड आहे. लेवलची बॅच 4:30ला आहे ना, तर नाही नाही नाही, फर्स्ट लेवल ऐका ना, फर्स्ट लेवलच 4:30ला बोलू का? हा माझ्या 4:30ला. फर्स्ट लेवल, ऐका ना, फर्स्ट लेवलची मला लिंक मिळत नाहीये, कारण मी तुमचे एकही सेशन सोडत नाहीये. आणि अच्छा आज जे झालं ना मॅम, आज जे झालं ना, तर माझ्या स्कूलमुळे मला हे सेशन गेलं होतं, तर ते आज माझं झालं. पण फर्स्ट लेवलमध्ये मला ऍड करा, कारण काय कारणास्तव मी निघून गेले माहित नाही. तर मी बऱ्याच जणांना जॉईन करायला सांगितलेलं आहे. तर त्यापैकी एकीकडनं मी आता लिंक घेते आणि तुम्हाला जॉईन करते. असा माझा विषय झालाय जरा आठवड्यापासून. तर करते तो एक करते. काय विषय आहे. हा, आणि माझ्या किटचा पण विषय मॅम, तर ते कधी फोन करू? ते आपण 2 वस्तू आलेल्या नाहीयेत. हा, तर तिचं चालू आहे काम व्हॉट्सअपवर. तुम्ही आताही काम चालू आहे, तुम्ही कॉल करू शकता तिला. डावझर ते फॉल्टी आलेलं. हो हो आणि हो. हे जे आहे डाव्या हातात की उजव्या हातात घालायचं? लेफ्ट हँडला. लेफ्ट हँडला का? ओके कारण तुम्ही जे प्रश्न ओके. विचारणार डाउझर ब्रासलेट लेवल 1 वाले कन्फ्युज होऊन जातील, म्हणून मी लेवल 3 चे लेवल 3 ला सॉरी प्रश्न सॉरी विचारायला सांगितलं. सॉरी. मग किती 4 वाजता जॉईन होतं? 4:30ला बॅच आहे आपली मास्टर लेवलची. चालेल, पण मला घ्या पण तेव्हा प्लीज. माझे फार हो हो तिकीट तसंच राहिले 10-15 दिवसापासून. आणि माझी चालेल. स्कूल सुरू झाली ना मॅम, मग मला वेळ नाही मिळणार प्लीज. ओके ओके, ठीक, हरकत थँक्यू. नाही. ओके, थँक्यू. स्नेहल शिंदे मॅडम बोला, अनम्यूट करा. थ्रोट चक्राच्या इथे मला खूप असं दुखत पण होतं आणि असं काहीतरी टोचल्यासारखं जाणवत होतं. पण आताच्या या मेडिटेशन नंतर मला आता रिलीफ वाटतं. म्हणजे मी पाणी पिताना असं मला वाटत होतं की पाणी पिलं जात नाहीये, पण पाणी पिल्यानंतर एकदम रिलॅक्स झाले. एकदम ग्रेट, छान. एकदम फ्री झाले. थँक्यू थँक्यू मॅडम. हा, एक मिनिट. प्रज्ञा मॅडम, लास्ट कॉल. हा बोला, अनम्यूट करा. हा मॅडम, जेव्हा मेडिटेशन चालू केलं ना, तेव्हा आवाज माझे नाही येते पाय. प्रज्ञा मॅडम. हॅलो, हा बोला, येतो आता आवाज? बारीक येतोय खूप, बोला. एक मिनिट. आता नाही येते? हा येतोय, बोला, येतो आता, येतोय. हा हा मॅडम, जेव्हा मेडिटेशन चालू केलं ना, तेव्हा माझे पाय आणि गुडघे खूप दुखत होते. पण मेडिटेशन जसं कम्प्लीट झालं ना, ते पूर्णतः दुखायचे थांबले. ग्रेट, छान, अभिनंदन. थँक्यू. चला, थँक्यू. योजना मॅडम बोला. हा, नमस्कार मॅडम. हा बोला. खूप छान. मी पहिल्या दिवसापासून अटेंड करते तुमचं, तर खूप छान वाटलं मला हे. आणि माझी खूप दिवसाची इच्छा पण होती की हिलिंग हे रेकीचं शिकावं.
माझ्या काही मैत्रिणी पण केलं होतं. तर हे तुमचा 10 दिवसाचं निघलं तर मी खूप आनंदाने पहिल्यापासून करते. तर आता जस्ट जे काही आपण सप्तचक्रावरती केलंय आपण हे मेडिटेशन, तर पहिल्यापासून म्हणजे मी दोन्ही हातांनी आज्ञा म्हणजे हे केलं होतं. आज्ञा मुद्रा जी केली होती हातांची ती ज्ञान मुद्रा. तर म्हणजे पूर्ण पहिला म्हणजे आपण जे वरून खाली आलोय आपण म्हणजे सहस्रार चक्रापासून तर खाली, तर पूर्णपणे व्हाईट आला माझ्या शरीरामध्ये आणि पूर्ण म्हणजे पूर्ण शरीरभर माझं व्हाईट व्हाईटच झालं. म्हणजे जसं का पूर्ण प्रकाश शरीरामध्ये आहे व्हाईट, एवढं मला जाणवलं. आणि लास्टला माझे जे दोन्ही बोट होते ना आज्ञा चक्रामध्ये, सॉरी याच्यामध्ये ज्ञान मुद्रामध्ये, तर ते पूर्ण विलग झालेले होते दोन्ही दोन्ही पण बोट माझे, म्हणजे अंगठा आणि 2 नंबरचे बोट. म्हणजे जे आपण जे दाबून बसतो ना आज्ञाचक्र याच्यामध्ये ज्ञान मुद्रामध्ये, तर ते दोन्ही पण बोट पूर्णपणे विलग झालेले होते. छान. म्हणजे तो एक मला एक नवीन अनुभव मिळालाय की म्हणजे काहीतरी झालंय शरीरामध्ये. आणि खूप हलका हलका वाटलं, खूपच छान वाटलं. आता आणि मला इथे प्रश्नाला मॅडम काहीतरी सरप्राईज सांगणार होता. सरप्राईज हे की तू आता बघा जे काय मेडिटेशनच्या आधी तुमच्या शरीरात काहीतरी दुखणं होतं, आता ते मेडिटेशन बरोबर गायब झालं ना, हे सरप्राईज नाही आहे का? ज्यांचे दुखणे होते ते कमी झाले म्हणजे सरप्राईज आहे की नाही तुमच्यासाठी? की मग विचार करा की एका मेडिटेशन मध्ये एवढं होऊ शकतं. मग सातत्याने जर तुम्ही या ध्यान साधनेला आपल्या जीवनामध्ये अवलंब केला तर जीवनात मी गॅरंटी देते की सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही. ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ. ओके, सो आपली थांबायची वेळ झाली आहे. उद्या आपण परत भेटू याच ऊर्जांसोबत. फ्रायडेला आपण सगळं जेवढे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स आपण घेणार आहे. ओके, सो मॅम मला एक विचारायचं होतं, जी सेकंड लेवल थर्ड लेवलची जी फी आहे तर त्यात इन्स्टॉलमेंट आहे का काही, पूर्ण वन टाइम भरायची? वन टाइम 5,000 रुपीज आहे. 5,000 फी आहे सेकंड थर्ड लेवल क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग. हा, ठीक आहे, वन टाइमच भरायची का? ओके. ओके, चला, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.